नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिवाळा स्पेशल प्रतिकारशक्ती वाढवणारे लाडू तयार करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बदाम, काजू, पिस्ता 10 ते 12 घेऊन आपण ह्याला बारीक असं कट करून घेतलेलं आहे. 2 चमचे मगज बी, पाव वाटी आपण खरबुजाचे बी किंवा पंपिंग सीड घेतलेले आहेत. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 250 ग्रॅम आपण इथं ओली खजूर घेतलेली आहेत आणि त्यातल्या बिया काढून टाकल्या तर 1 वाटी आपली ओली खजूर भरलेली आहे. 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा विलायची पावडर, 1 चमचा खसखस घेतलेली आहे. आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया. पॅन आपला गरम झाला की यामध्ये आपण सुकं खोबरं खरपूस असं भाजून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनावर क्लिक करा. म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील. आता पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण जे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते सर्व टाकून एक 5 मिनिटं आपण हे तुपावर परतून घेणार आहोत. ड्रायफ्रूटमध्ये जर मॉइश्चरायझर असेल तर परतल्यामुळे सर्व निघून जाईल आणि आपले लाडू भरपूर दिवस टिकतील. आपले ड्रायफ्रूट तुपावर 5 मिनिटं परतून झालेले आहेत. आता यामध्ये मी पांढरे तीळ, खसखस टाकून एखाद मिनिट हलवून घेणार आहे आणि हे ड्रायफ्रूट आपण जे खोबऱ्याचा किस ज्याच्यामध्ये काढलेला आहे त्याच्यामध्येच मी हे ड्रायफ्रूट काढून घेणार आहे. पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया आणि जी ओली खजूर आहे ती आपण तुपावर एक 5 ते 7 मिनिटं मेल्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत. आपण इथं साखर किंवा गूळ वापरणार नाही आहे. आपण ओल्या खजूरमध्येच हे लाडू तयार करणार आहोत. आपली ओली खजूर छानशी मेल्ट झालेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ज्या सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे, ड्रायफ्रूट, सुक्या खोबऱ्याचा किस, त्याच्यामध्ये आपण ही ओली खजूर टाकून, विलायची पावडर टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे मी स्पॅच्युलानेच ते मिक्स करून घेत आहे. आणि एक 5 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर आपण लगेचच ह्याचे लाडू वळवायला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे लाडू होत आहेत. आपले हिवाळा स्पेशल लाडू तयार झालेले आहेत.